कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। कोल्हापूरमध्ये सकाळपासून संततधार आणि मुसळधार पाऊस कोसळतोय। पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेल्याचं पाहायला मिळतंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला, तर जिल्ह्यातील 69 पेक्षा अधिकचे बंधारे पाण्याखाली गेल्यानं काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। राधानगरी धरणाच्या परिसरामध्ये 60% राधानगरी धरण हे भरल्याचं पाहायला मिळतंय। राधानगरी धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। एकंदरीत या पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। आपण पाहूया। कोल्हापूर जिल्ह्याला आज भारतीय हवामान खात्यानं रेड अलर्ट आहे तो जारी केलेला आहे आणि आज सकाळपासून कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्यात मुसळधार अशी पावसाला सुरुवात झालेली आपण पाहतोय। सध्या आपण आहोत विशाळगडाच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी सर्वच नद्या या पात्राबाहेर जाताना आपल्याला दिसून येत आहेत। सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही झपाट्यानं वाढत असून सध्या मुसळधार पाऊस जो पडतोय त्यामुळं 69 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। पंचगंगेची पाणी पातळी ही 33 फुटांच्या आसपास पोहोचलेले आपल्याला दिसून येते। एकूणच पाहिलं तर राधानगरी धरण आहे ते 60% भरलेलं आहे आणि जो पश्चिम घाटमाथा आहे त्या घाटमाथ्यावरती मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी धरण पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावरती आवक जी आहे ती होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे। त्यामुळं असाच पावसाचा जोर राहिला तर नद्यांचे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होईल आणि जे 69 बंधारे पाण्याखाली गेलेले सांगितले जाते ते देखील आता आणखीन काही बंधारे पाण्याखाली जाण्याची देखील शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। एकूणच जर पाहिलं तर पंचगंगा नदी आहे ती तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे आणि झपाट्यानं या पंचगंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यानं वाढ होताना आपल्याला दिसून येते। त्यामुळं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, विशाळगड, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।